अरे हे राजकारणी लोकांनी आपल्याला काय मूर्ख समजलंय का? मूर्ख आहेत का आपण? मूर्ख आहेत का? अरे आहे मूर्ख असं आपल्याला बनवलं गेलंय. कसं राजकारणी लोकांनी आपल्याला मूर्ख बनवलंय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जसा 2026 मध्ये रुपया घसरत आहे अशाच पद्धतीने 2013 मध्ये सुद्धा रुपया घसरत होता. त्यावेळेस काँग्रेस सरकार सत्तेवर होते आणि त्यावेळेसचे वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा जनतेला अशीच रिक्वेस्ट केली होती की फक्त 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नका. Suppose the people of India don't demand gold and we don't have to import gold for 1 year. Just imagine, for 1 year, the whole situation will so dramatically change. मित्रांनो, त्यावेळेस सत्तेत नसलेले नरेंद्र मोदी यांनी पी चिदंबरम यांच्या या स्टेटमेंटवर जोरदार टीका केली होती की रुपया घसरतो याचे कारण लोक सोने खरेदी करतात, ये बात गले से उतरती है क्या? ये सवाल पूछा था. बघा तुम्ही हा व्हिडिओ. हमारे देश के वित्त मंत्री ने यह कहा कि आर्थिक संकट इसलिए पैदा हुआ है कि लोग सोना खरीदते हैं. आपके गले उतरता है भाई? म्हणजेच लोकांना मूर्ख बनवण्याचं काम इथे होत आहे. जनतेला फक्त राजकारणी लोक मूर्ख बनवतात. जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेमध्ये नव्हते त्याच वेळेस जेव्हा पी चिदंबरम यांनी रिक्वेस्ट केली होती जनतेला की 1 वर्षासाठी तुम्ही सोने खरेदी करू नका, रुपया घसरत आहे, त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता जेव्हा 2026 मध्ये रुपया घसरत आहे त्यावेळेस नरेंद्र मोदी सोने खरेदी करू नका, रुपया घसरत आहे तीच रिक्वेस्ट करत आहेत. विदेशी मुद्रा बचाने के लिए सोना नहीं खरीदेंगे. म्हणजे त्या राजकारणात नसताना टीका करतात, राजकारणात आल्यावर तेच काम ते करतात. म्हणजे सत्तेत नसताना सत्ताधाऱ्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आणि सत्तेत आल्यानंतर तोच निर्णय बरोबर, असं कसं होऊ शकतं? म्हणजेच सामान्य जनतेला राजकारणी लोकांनी मूर्ख बनवलंय. आणि माझा नरेंद्र मोदी यांना प्रश्न आहे, अब ये बात आपके गले उतरती है क्या? बघितलं का कशा पद्धतीने सामान्य जनतेला राजकारणी लोक मूर्ख समजतात.